बातमी नाशिकमधून। नाशिकमधील राजकीय घडामोडींना आता वेग आलाय। ठाकरेंच्या शिवसेनेचे सुधाकर बडगुजर यांच्या जाहीर नाराजीनंतर मोठ्या घडामोडी घडतायत। ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पत्रकार परिषद घेणार आहेत। नाशिकमधील 10 ते 12 पदाधिकारी नाराज असल्याची बडगुजर यांनी हे वक्तव्य केलंय। भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण आज नाशिकच्या दौऱ्यावर। ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते सुधाकर बडगुजर यांनी पक्षात केलेल्या नियुक्तीच्या पार्श्वभूमीवर जाहीर नाराजी व्यक्त केली। तर यापूर्वी त्यांनी नाशिकमधील काही मुद्द्यांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक दौऱ्यावर असताना त्यांची भेट घेत त्यांचं निवेदन दिलं। याच दरम्यान आता ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार पडणार असल्याची चर्चा सुरू आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी नाशिकमधून किरण ताजने आपल्यासोबत जोडलेत। किरण, आपण पाहतोय नाशिकमध्ये खरं तर ठाकरेंना खिंडार पडणार या प्रकारचे संकेत होतेच आणि आता त्या प्रकारच्या घडामोडी घडतायत, हालचालींना वेग आलाय। काय घडते नाशिकमध्ये सध्या? कारण खरं तर आपल्याला माहिती आहे की मध्यंतरी 2 ते 3 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाशिक दौऱ्यावर होते आणि त्यावेळेला संजय राऊत हे देखील नाशिक दौऱ्यावर होते आणि त्याच वेळेला महत्वाच्या 2 घडामोडी घडल्या। एकतर जे ठाकरेंच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख आहे विलास शिंदे यांच्या कन्येच्या विवाहाला संजय राऊत उपस्थित असताना काही तासांनंतर त्याच विवाह सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित राहिले। आणि दुसरी महत्वाची बाब म्हणजे त्याच वेळेला ठाकरेंची पाठ नाशिककडे फिरत नाही, तोच ठाकरेंच्या शिवसेनेचे असलेले उपनेते सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, त्यांना निवेदन दिलं आणि या 2 घडामोडी बघता संजय राऊत यांची पाठ नाशिककडे फिरत नाही, तोच त्यांचे 2 जे प्रमुख पदाधिकारी आहे त्यांच्याकडनं अशा पद्धतीची जी हालचाल झाली त्या सगळ्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना आजच्या दिवशी वेग आलेला आहे। यामध्ये प्रामुख्यानं जर बघितलं तर सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला काही स्थानिक आमदारांकडनं विरोध देखील दर्शवला जातोय। तर दुसरी महत्वाची बाब म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेकडनं आजच्या दिवशी पत्रकार परिषद घेत सरळ भूमिका स्पष्ट केली जाणार आहे। एकूणच जर बघितलं तर या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण हे देखील नाशिकमध्ये येत आहेत। त्यामुळे आजच्या दिवशी राजकीय हालचाली घडत असताना येत्या काळामध्ये कुणाला धक्का बसणार, कुणाचे प्रवेश येत्या काळामध्ये होणार किंवा कुणाची जाहीर नाराजी आहे हे काही वेळातच आजच्या दिवशी नाशिकमध्ये स्पष्ट होणार आहे। करण, अगदी किरण, काय घडतंय आगामी काळात नाशिकमध्ये राजकीय वर्तुळात हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।